तर काही जैन मुनी भाजपच्या नादाला लागून राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, तर आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम सुरू आहे. या सर्व गोष्टी जाणून बुजून होत आहेत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मुंबईतल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून झालेल्या वादावर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान वाद उकरून काढाल तर रस्त्यावर उभे राहू असा सज्जड दम राज ठाकरे यांनी पांढऱ्या पट्ट्यांवरून होणाऱ्या वादावर दिलेला आहे. आज वर्षोनवर्ष इथे अनेक जैन लोक राहत आहेत. प्रत्येक धर्माबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांचे मुनी जे काही उत्तम काम करत असतील त्याही बद्दल आदर आहे. पण काही जण जे आहेत त्यांच्यातले काही मुनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागलेत आणि गच्छपी लागून तिथे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवतायत. तो एक जण कोणतरी आहे, तो त्याला मुनी पण म्हणत नाहीत. कोणतरी एक जण आहे, त्याला मुनी पण म्हणत नाहीत. एक कुरळ्या केसाची इथे दाढी बिडी काहीतरी घेऊन फिरतो, त्याला इथे कुरळे केस आलेत. माझी दाढी तुम्हाला वाटत नाहीये की मी उलटा आहे का सीधा आहे, पण प्रश्न हे आहे, मी उलटा झालो तरी सनातनी आहे, सीधा झालो तरी सनातनी आहे. मान्य हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हे एक योद्धा होते, महाराष्ट्राचे स्वाभिमान होते. बाळासाहेब गेले, त्यांचे विचार खतम झाले. आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला कुठचेही वाद नकोयत, भांडणं नकोयत, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू. तुम्ही म्हणतात ना मुनी आहेत, तुम्ही मुनीचा धर्म उपदेश द्या, राजनीती तुम्ही करू नका. राजनीती जर आमच्या धर्माच्या विरुद्ध हो असेल, हमारे धर्म के विरुद्ध रहेंगे. राजनीति यदि हमारे लोगों को मारने के लिए रहेगी, राजनीति यदि धर्म के ऊपर कलंक जियाद बोलने वाले तो रहेगा, तो ये नीलेश चंद्र आपके सामने खड़ा रहेगा. ध्यान रखिए, मैं खुद मराठा हूं और मराठी कुल में मैंने जन्म लिया है. तो देख लीजिए मराठी के मनगट में दम कितना रहता है.